नमस्कार. तनिष्का रेसिपीमध्ये आज आपण मस्त ढाबा स्टाईल चिकन मसाला बनवणार आहोत. ही रेसिपी थोडी स्पायसी असल्यामुळे इथे मी 2 पळी तेल ॲड करते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल थोडं कमी करू शकता. तेल तापलं की त्यात 2 हिरवी वेलची, 2 तमालपत्र, 4 काळी मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकते. खडे मसाले तेलात फ्राय करत असतानाच त्यात अर्धा चमचा जिऱ्यासोबतच खडे मसाले तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यात पातळ उभे कापलेले कांदे ॲड करू. इथे मी 3 कांदे मीडियम साईजचे पातळ उभे कापून घेतलेले आहेत. आपल्याला हा कांदा रंग बदलेपर्यंत मीडियम गॅसच्या फ्लेमवर चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे कांद्याचा रंग चांगला बदललेला आहे. 3 ते 4 मिनिट मी हे कांदे तेलात चांगले परतून घेतलेले आहेत. आपण आता यात 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू. अद्रक लसूणची पेस्ट तेलात चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कच्चटपणा कमी होईल. आपण आता यात चिकनचे पीसेस ॲड करू. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि चिकन तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस तेलात चांगले परतून झाले की त्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ ॲड करून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे चिकन तेलात चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर साधारण 50% हे चिकन शिजू देऊ. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत. आपण आता झाकण काढून घेऊ. इथे चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे. आपण आता एकदा मिक्स करून घेऊ. इथे चिकन व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता यात बारीक कापलेला टोमॅटो ॲड करू. इथे मी 3 टोमॅटो चांगले बारीक असे कापून घेतलेले आहेत. टोमॅटोच्या फोडी मोठ्या ठेवायच्या नाही, बारीकच कापायचा आहे टोमॅटो. हा टोमॅटो चिकनमध्ये चांगला मिक्स करून घेऊ. टोमॅटो चांगला मिक्स करून झाला की त्यात 3 हिरव्या मिरच्या टाकू. इथे मी मिरचींना असे मधून कट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा चिकन मसाला. हे सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे चिकनसोबत. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या तनिष्का रेसिपी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता मसाले टाकल्यानंतर चिकनचा रंग किती छान दिसतोय. चिकन मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून झालं की त्यात 3 चमचा फेटून घेतलेलं दही ॲड करायचं आहे. दही ॲड करण्या अगोदर फेटूनच घ्यायचं आहे. दही चिकनमध्ये चांगलं मिक्स करून झालं की त्यावर झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर चिकन चांगलं शिजू द्यायचं. 7 ते 8 मिनिटात इथे आपलं हे चिकन मस्त असं शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान असं हे चिकन शिजलेलं आहे. आपण आता याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करू. बिलकुलही पाण्याचा वापर न करता इथे आपलं हे ढाबा स्टाईल चिकन मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.